अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या पक्षातीलच नेत्याविरोधात आंदोलन करतायत। रुपाली ठोंबरे यांचं रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरांविरोधात आंदोलन करताना दिसताय। चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठोंबरेंची आहे, तर आज पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। तर आपण पाहतोय चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर चाकणकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। रुपाली चाकणकर यांच्या फोटोला मेकअप करून जोडे सुद्धा मारले जातात। महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे चारित्र्य हनन आमच्या भगिनींचं केलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व माता भगिनींमध्ये राग आहे की मेल्यानंतर सुद्धा जर तुम्ही यंत्रणा जी सुरक्षतेसाठी आहे आमच्या लेकीला यातना देणार असेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडं। आणि एक महाराष्ट्राची लेक, एक पुणेकर म्हणून ही पुन्हा संपदासारखं चारित्र्य हनन कोणाचं नाही झालं पाहिजे, याच्यासाठी रुपाली पाटील ठोंबरे तिजे झाशीच्या राणी प्रतिष्ठानच्या मार्फत या सगळ्या माता भगिनींसोबत आता आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। सुनीलजी तटकरे यांना प्रश्न आहे की तुम्ही रुपाली चाकणकर हिचा राजीनामा का घेत नाहीये? इतके दिवस इतके महिने झाले महाराष्ट्र त्यांचा राजीनामा मागतोय। मग सुनीलजी तटकरे, नेमकी तुमची अडचण काय आहे, नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत। कारण प्रदेश अध्यक्ष पदावरती बसलेले सुनील तटकरे त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे, मात्र सुनील तटकरे निर्णय घेत नाहीयेत। मग नेमका असा कुठला चिठ्ठा पिठ्ठा, नेमकी अशी कुठली फाईल सुनील तटकरे यांच्या नावाने असावी असा आमचा दाट संशय आहे आणि याच कारणास्तव त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये।